Primary and secondary, even we apply to electronic evidences. Electronic evidences can never have primary and secondary. आणि म्हणून भारत व्यतिरिक्त जगातल्या सगळ्या देशांमध्ये आय हॅव बीन टू UK फॉर दीज केसेस, आय हॅव बीन टू US, कुठेही जगामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचा सेक्शन हा डॉक्युमेंटरीच्या सेक्शनमध्ये घातलेला नाहीये. आवर्स इज द ओनली कंट्री. सगळीकडे त्यासाठी वेगळा कायदा आणला गेलाय किंवा वेगळा चॅप्टर घातला गेलाय. अनफॉर्च्युनेटली आपण तसं केलं नाही आहे. आपण 65ला 65 अ आणि ब म्हणून अशी 2 पिल्लं त्याच्यामध्ये फक्त सोडली. या व्यतिरिक्त आपण काहीच केलं नाही आणि द एंटायर प्रॉब्लेम इज कॉज बिकॉज ऑफ इट. आता आपण आपल्या सेक्शनकडे परत जाऊया. रिकॅप देतो. नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ऍक्ट, एनी इन्फॉर्मेशन कंटेंट इन अन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड whether printed on a paper, stored, copied or recorded in optical or magnetic media shall be deemed to be a document and shall be admissible into evidence without further proof or production of the original. पर्यंत आपण आलेलो. On compliance with 3 technical and 1 non-technical condition. म्हणजे तुम्हाला जर ओरिजिनल द्यायचं नसेल तर तुम्हाला 3 टेक्निकल आणि 1 नॉन टेक्निकल कंडिशन कंप्लाय करावी लागेल. कोणती आहे? पहिली टेक्निकल कंडिशन अशी आहे, लँग्वेज खूप कॉम्प्लिकेटेड आहे, मी तुमच्यासाठी सोपं करून सांगतो. द कॉम्प्युटर मस्ट हॅव बीन यूज्ड रेग्युलरली बाय अ पर्सन हॅव्हिंग लॉफुल कंट्रोल ओव्हर इट. थोडक्यात संगणकाचा वापर हा नियमित पद्धतीनं झाला पाहिजे आणि ज्याचं त्याच्यावर कायदेशीर नियंत्रण आहे त्या व्यक्तीकडूनच झाला असला पाहिजे. उदाहरण तुम्हाला देतो. समजा माझ्या ऑफिसमध्ये चोरी झाली आणि सीसीटीव्ही मध्ये ते फुटेज रेकॉर्ड झालं. मला पोलिसांना ते फुटेज द्यायचं आहे. पोलिसांनी ते फुटेज घेतलं आणि असं आढळून आलं, आणि मी तुम्हाला हे माझ्या स्वरूपात सांगतोय पण दिस इज ॲक्च्युली अ केस आय टेल. सीसीटीव्ही फुटेजची केस होती. त्याच्यामध्ये मी जेव्हा ते फर्दर डीप केलं मला असं आढळलं की सीसीटीव्हीवरची टाईमलाईन आणि प्रत्यक्षातलं माझ्या घड्याळाची टाईमलाईन ह्याच्यामध्ये काहीही संबंध नव्हता. ती वेगळीच टाईमलाईन चालू होती. याचं कारण असं होतं, तो सीसीटीव्ही गेले 4 महिने बंद होता. कुठलंही इलेक्ट्रॉनिक मशीन जेव्हा काही कालाकरता बंद असतं तेव्हा त्याची जी इनसाइड बॅटरी असते ती ड्रेन आउट होते आणि त्याला मी बायोस म्हणतो, बेसिक इनपुट अँड आउटपुट सिस्टीम. तुम्ही कॉम्प्युटर रिओपन करताना काही पटकन F2 दाबलं ना तर तो कॉम्प्युटर त्या मोडमध्ये जातो कधीतरी बघा. बायोस, ही बायोस बॅटरी जर संपली ना कॉम्प्युटरची तर कॉम्प्युटरची टाईमलाईन काहीतरी वेगळीच चालू होते. म्हणजे इट मे शो 12 PM वेन इट इज ॲक्च्युली 4 AM इन माय क्लॉक. आणि म्हणून सेक्शन काय सांगतो, द कॉम्प्युटर मस्ट बी यूज्ड रेग्युलरली बाय द पर्सन हॅव्हिंग लॉफुल कंट्रोल. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं रेग्युलर यूज आणि कॉम्प्युटरचा काय संबंध आहे, तर तो संबंध असा आहे, कॉम्प्युटर जर रेग्युलर यूजमध्ये नसेल तर त्याचं आउटपुट ड्रास्टिकली अफेक्ट होतं. सो यू मस्ट मेक शुअर की ब्लाइंडली ती डेफिनेशन वाचण्यापेक्षा आपल्या केसमध्ये खरोखरच ही कंडिशन कंप्लाय होते का हे बघणं आवर्जून आवश्यक आहे. दिस इज द फर्स्ट कंडिशन. कमिंग टू अ सेकंड कंडिशन, the information so derived must have been regularly fed into the computer in the ordinary course of the business. ही दुसरी कंडिशन आहे. एक्सप्लेन करू. इन्फॉर्मेशन डिराइव्ड मस्ट बी रेग्युलरली फेड इनटू द कॉम्प्युटर. उदाहरण असं सांगू, आणि हे दिस अगेन हॅपन्ड इन वन ऑफ माय आर्बिट्रेशन, की एकामध्ये असा मोठा डेटा होता. अदर साइडनं दे प्रोड्यूस्ड अ लॉंग शीट अँड व्हेन आय आस्क्ड द विटनेस की कॅन यू प्लीज प्रोड्यूस द लॉग फाईल ऑफ दिस कॉम्प्युटर. आता लॉग फाईल म्हणजे काय तुम्हाला 1 मिनिटात सांगतो. लॉग फाईल म्हणजे तुम्ही कॉम्प्युटर बंद केलात, चालू केलात, रिस्टार्ट केलात, रिबूट केलात, वर्ड फाईल ओपन केली, एव्हरी टाइम इट लिव्हज अ ट्रेसेस इन अ फाईल कॉल एज अ लॉग फाईल. थोडक्यात तो कॉम्प्युटरचा आरसा असतो आणि तो तुम्ही पुसू नाही शकत. मी म्हटलं तू कॅन यू प्लीज प्रोड्यूस द लॉग फाईल्स फॉर द कन्सिडरेशन ऑफ द ऑनरेबल ट्रायब्युनल. ही फर्स्ट हेजिटेड. ही सेड की नो आय मे नॉट बी एबल टू डू इट. आय सेड आय डू इट फॉर यू, डोंट वरी. आणि वेन आय डिड इट फॉर हिम, टू माय सरप्राईज आय फाउंड की इव्हिडन्स द्यायच्या आदल्या दिवशी त्या सगळ्या एंट्रीज कॉम्प्युटरमध्ये लोड केलेल्या होत्या. एंटायर एव्हिडन्स वॉज डिस्कार्डेड बाय द ऑनरेबल हायकोर्ट अंडर सेक्शन 34 ऑफ द आर्बिट्रेशन ऍक्ट. कारण सेक्शन 65B(2) काय सांगतो, द रेग्युलॅरिटी ऑफ इनपुट इट मस्ट बी इन दी ऑर्डिनरी कोर्स ऑफ द ऍक्टिव्हिटीज. म्हणजे ते रोजच्या काळामध्ये त्या हजर केल्या गेल्या असल्या पाहिजेत. तुम्ही एकाच दिवशी त्या डंप नाही करू शकत. Therefore, please mind this condition that the information so derived was regularly fed into the computer, not overnight. Must be regularly fed in the ordinary course of the business. Ordinary course of business वर तुम्हाला ही कॉन्सेप्ट तुम्हाला सेक्शन 32 मध्ये पण सापडेल, 34 मध्ये पण सापडेल, ज्याला आपण बिझनेस रेकॉर्ड एक्सेप्शन म्हणतो. कायदा असं मानतो की माणूस रोजच्या आयुष्यामध्ये खोटं वागत नाही. म्हणजे मी रोज एखादी दैनंदिन लिहित असेल तर मी रोज लिहितो, याचा अर्थ कायदा असं मानतो की याचा सतत विवेक बुद्धी याला रोज खोटं लिहून देणार नाही. म्हणून कायदा attaches importance to something which is done in an ordinary regular course of business and therefore that is considered at a higher pedestal. It has got a more probative value. जी कॉन्सेप्ट आपण पाहिली.
This is the reason 65B2 tells me that the computer output must have been fed in the ordinary course of the activities. दुसरी, फक्त इथं मी पॉज घेऊन सांगेन की रेग्युलॅरिटी ऑफ इनपुट्स इज नॉट द ओनली क्रायटेरिया. वकील मित्रांनी हे आवर्जून लक्षात ठेवावं, रेग्युलॅरिटी ऑफ इनपुट्स इज नॉट द ओनली क्रायटेरिया. उदाहरण देतो, मी सपोज एखाद्या वेट स्केलवर रोज उभं राहतोय फॉर चेकिंग माय वेट, आणि कोणीतरी मुद्दाम सुरुवातीचा शून्याचा काटा 5 किलोवर करून ठेवला असेल, तर जर माझं वजन 60 असेल तर ते रोज मला 65 दिसेल, 70 असेल तर 75 दिसेल. मी भलेही रोज जरी त्या मशीन काट्यावर उभं राहिलो तरी ते रिडिंग ॲक्युरेट असणार आहे का? पण मी रोज उभारतोय का? येस. सो देर इज अ रेग्युलरिटी ऑफ इनपुट. येस. बट इज द डेटा करेक्ट? इट इज नॉट. सो ऑलवेज रिमेंबर, अनफॉर्च्युनेटली 65 फक्त म्हणतो रेग्युलरिटी ऑफ इनपुट बघा, इट डझंट से करेक्टनेस ऑफ इनपुट बघा. ते वकिलांनी बघणं हे आपलं काम आहे. आणि हे किती महत्त्वाचं आहे सांगतो. US मध्ये एक खटला घडला, एक मोठी क्रिमिनल ट्रायल चालली, R वर्सेस वेट. त्याच्यामध्ये ब्रेथ एनालायझर असतं, म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवत असेल तर त्याला तेव्हा त्याचं फुंकायला सांगतात, आणि इट शोज दी अल्कोहोल लेवल इन युअर ब्लड. एका व्यक्तीला तो गाडी फास्ट चालवत होता म्हणून थांबवलं आणि त्याला म्हटलं यामध्ये फुंकल्यानंतर त्याची अल्कोहोल पातळी जास्त आहे. दॅट मॅन वॉज सो शुअर, ही सेड आय हॅड नॉट ड्रँक द अल्कोहोल, देर इज नो क्वेश्चन. कोर्ट म्हटलं सॉरी, मी आय गो बाय दिस. हा डेटा रेग्युलरली रेकॉर्ड करतोय, तूच नाही अशी 10,000 माणसांचे आम्ही डेटा रेकॉर्ड केले दिवसभरात, तू काय सांगतोयस की तुझं चुकलंय? तो म्हटला नो, आय एम फायलिंग अ पिटिशन इन द सुप्रीम कोर्ट. त्यानं फिलाडेल्फिया सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केलं. सुप्रीम कोर्ट एक्सरसाइजिंग इट्स इनहेरंट पॉवर सेंट दॅट मशीन, ज्याला आपण केमिकल अनालायझर मशीन म्हणतो, टू अ लॅब. आणि त्यामध्ये काय आढळलं त्यांना? RTO, म्हणजे आपल्यासारखंच तिकडं थोडंसं आहे, RTO वाल्यांनी चलन जास्त फाडावीत म्हणून सुरुवातीलाच त्याची व्हॅल्यू 50 करून ठेवलेली होती. म्हणजे बघा, डेटा वॉज रेग्युलर, इट वॉज इट यूज रेग्युलरली, इट वॉज इट यूज बाय अ पर्सन हॅव्हिंग लॉफुल कंट्रोल, इट वॉज. पण वॉज द आउटपुट करेक्ट? नो. Therefore, I am saying regularity of input is not only important, accuracy of input is very important. त्यामुळे जेव्हा तुम्ही वकील, आणि पर्टिक्युलरली रिस्पॉन्डंटचा वकील, रिस्पॉन्डंट म्हणजे तशा अर्थानं रिस्पॉन्डंट नाही, तुमचा जर विरुद्ध वकील जर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कोर्टात देत असेल तर रिस्पॉन्डंट म्हणून हे आवर्जून बघा की 65 हे मी ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा यातल्या खरोखर प्रत्येक गोष्ट ही कायद्याच्या ह्याच्यावर ही खरोखरच तासून बघा, आणि हे होते का कंप्लाय. ऑलवेज हॅव अ लुक ॲट दिस. दिस इज द सेकंड कंडिशन. Third condition, that the device must be in a proper operation for the relevant period of time. म्हणजे थोडक्यात ते मशीन नीट चाललं असलं पाहिजे ड्युरिंग द रिलेव्हंट पॉईंट ऑफ टाइम. मी हे परत रिपीट करणार नाही, कारण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे रेग्युलॅरिटी ऑफ यूज किंवा ते डिव्हाइस नीट चालणं किती आवश्यक आहे हे मी तुम्हाला क्लॉज याच्या वेळी एक्सप्लेन केलं. दिस इज द थर्ड कंडिशन. तीन टेक्निकल कंडिशन आपण पाहिल्या. आता एक नॉन टेक्निकल कंडिशन बघू. या 4 झाल्या की सेक्शन मला काय सांगतो? इट विल बी ॲडमिसिबल इन टू एव्हिडन्स. सो वन नॉन टेक्निकल कंडिशन रिमेन. दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज अ 65B सर्टिफिकेट. हे सर्टिफिकेट कोणी द्यायचं? इट सेज, द लॉ सेज इट विल बी गिवन बाय द पर्सन हू इज इन अ रिस्पॉन्सिबल ऑफिशियल पोझिशन इन रिलेशन टू दॅट डिव्हाइस. म्हणजे हा माझा मोबाईल असेल तर माझ्या मोबाईलवर मी फोटो काढला, त्याची प्रिंट कोर्टात हजर केली, तर ती कोणी दिलं पाहिजे सर्टिफिकेट? मी दिलं पाहिजे. सो सर्टिफिकेट हॅज टू बी गिवन बाय द पर्सन हू इज ओनर ऑफ द डिव्हाइस. आता असं धरून चला, मगाशी माझ्या ऑफिसच्या चोरीचं तुम्हाला उदाहरण सांगितलं. असं समजा की माझ्याकडे CCTV नाही, माझ्या शेजारी ज्याचा चेंबर आहे त्याच्याकडे CCTV.